नाही आणि खरं एकदा तर असं झालं, मी तुम्हाला गंमत सांगतो, बायकोच्या बोटाला रक्त दिसलं मला, रक्त. तर मी गेलो लाडात, ते असं चुकलं वगैरे, रक्त फुंकर वगैरे मारली. बायको मला लाडाने बोलली, अहो काय हो, एक ढेकून तर मारला होता. तर माझा पोरगा आहे, त्याला विचारलं की बाबा आमचे पाहुणे आले होते, अरे वा स्विमिंग करतो, त्या छान स्विमिंग करतो, कुठे शिकलास? तर ते माझ्यासारखं ते म्हणालं पाण्यात. हॅलो गाईज, मी आज तुम्हाला सरप्राईज देणार आहे, कारण की बोर्डी घोलवडमध्ये भाऊसाहेब येणार आहे. भाऊ कदम कॉमेडी किंग हे येणार आहेत घोलवडमध्ये. त्यासाठी सगळे लोक जमलेत. मागे बघा हे मंडप वगैरे लागला आहे आणि ते मागे तारपकरी सगळे आहेत, नाचणार वगैरे. आणि मी पण इकडे आलो आहे, त्यांना बघायला आलो आहे. तर आल्यावर तुम्हाला जाणवतं, ठीक आहे. मी सध्या आला आहे टोकेपाडा, कारण की भाऊसाहेब पहिले टोकेपाडा येणार आहेत. हे मागे जे स्टॉल वगैरे लागले आहे त्यांना म्हणजे भेटायला. आणि हे तलाव आहे, टोकेपाडाचे तलाव आहे ना, त्याच्या साईडला हे स्टॉल वगैरे लावले त्यांच्या स्वागतासाठी आणि भेटीसाठी. तर आल्याची वाट बघूया, तोपर्यंत मी तुम्हाला स्टॉल वगैरे दाखवतो. मित्रांनो आले आहेत आता, ते त्यांची गाडी आलं आहे मागे, मी तुम्हाला दाखवतो. ते मागे त्यांची गाडी आलं आहे, तर जाऊया चला. भाऊसाहेबांना बघून खूपच बरं वाटलं. तर आता ह्याचा टाइम झाला होता जायचा. लोक आता घोलवडच्या ग्राउंडवर जाणार होते. तर भाऊ कदम हे आले होते डहाणूमध्ये घोलवड गावात. घोलवड का प्रसिद्ध आहे ते सगळे सामान त्यांनी बघितले. त्यानंतर भाऊ कदम गेले आपल्या आदिवासी बांधवांसोबत तारपा नाचायला. आलो का हे घेतलं का? असेच हातात हात जाऊन प्रत्येक गाव स्पर्धेत असलं तरी हातात हात घेऊन पुढे जाते आणि महाराष्ट्राचा विकास होतो. मी येतो तुमच्या गावात तुमचा विकास पाहायला. लवकर रोलिंग रोल मामा मागून माझ्या तुम्ही 3, 2, 1 अँड गो. खांद्याला खांदा लावून काम करू, अशीच एकोप्याने प्रगती होते. आणि मी येतो तुमच्या गावात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान, असेच सगळ्या गावांनी हात घालून असतात, हात घालून खांद्याला लावून या स्पर्धेत भाग घ्या आणि मोठ्या संख्येने मी येतोय तुमच्या गावात.
मित्रांनो त्यांना समोर बघून त्यांची ॲक्टिंग बघून मजा चालली मित्रांनो. तर मित्रांनो भाऊसाहेबांना बघून कसं वाटलं आता अजून दाखवतो तुम्हाला पुढे. 91 मध्ये मराठी नाटकातून सुरुवात करणारे 500हून जास्त नाटकांमध्ये काम करणारे भाऊ हे महाराष्ट्राच्या गळ्यातलं साहित्य आहे. थोडस म्हणजे नमस्कार. खूप बरं वाटलं गावात येऊन आणि खूप गावात स्वच्छता आहे, सुंदर गाव आहे. महत्त्वाचं म्हणजे आता अनेक ठिकाणी गेलो त्यात हे गाव मला तुमचं वेगळं वाटलं कारण मध निर्मिती, त्यानंतर बांबू उत्पादन आणि जे वारली पेंटिंग, चिकू हा तर फेमस आहे आणि मी खाल्ला सुद्धा, गोड आहे इकडचा. आणि त्यापासून बचत गट जे काय काम करतोय ते वाखाणण्याजोगं आहे, खरंच महत्त्वाचं आहे. आणि मला वाटते की तुमचा नंबर यायला काहीच हरकत नाही, कारण एवढं सुंदर गाव आहे, चांगली लोक आहेत, एकोपाने राहत आहेत. आणि हा सगळं हे पोचलं पाहिजे महाराष्ट्रात आणि ते पोचणार, कारण आता या माध्यमातून ते तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाणार आहे आणि तुमची खूप प्रगती हो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आता महत्त्वाचं म्हणजे महिला ज्या आमच्या आहेत लाडक्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणीच खूप दिसत आहेत मला, पुरुष मंडळी थोडीच आहे. तर पूर्वी असं व्हायचं की बहीण आपली नवऱ्याकडे जायची, बाबा आता नवराच मागतो हॉटस्पॉट दे बाई. नाही आणि खरं एकदा तर असं झालं, मी तुम्हाला गंमत सांगतो, बायकोच्या बोटाला रक्त दिसलं मला, रक्त. तर मी गेलो लाडात, ते असं चुकलं वगैरे रक्त, फुंकर वगैरे मारली. बायको मला लाडाने बोलली, अहो काय हो, एक ढेकून तर मारला होता. काय झालं असेल माझं तुम्हाला काय सांगू. मी कधी कधी अतिरेकपणा महागात पडतो. जसं माझं पोरगं आहे, त्याला विचारलं की बाबा आमचे पाहुणे आले होते, अरे वा स्विमिंग करतो, तर छान स्विमिंग करतो, कुठे शिकलास. तर ते माझ्यासारखं ते म्हणालं पाण्यात. विषय संपला. पाहुणे म्हणाले मोठं झालं, पाहुणे येतात ना आपल्याकडे, ते सगळे विचारतात मोठं झाल्यावर काय होणार. तर तो म्हणाला काही होईल पण असले फालतू प्रश्न नाही विचारणार. आता माझी शाळा खूप छान, म्हणजे मी खूप हुशार होतो. माझं अक्षर एवढं चांगलं होतं ना की मला सर बघितल्या म्हणायचे हे 100 वेळा लिहून आले. त्यांना खूप वाटायचं की ह्याला ना डी जीवनसत्व मिळावं, ए जीवनसत्व मिळावं, हे सगळं वाटाय. म्हणून ना मला वर्गाच्या बाहेर उन्हात उभं करायचं. मला त्याचा अर्थ कळायचा नाही का असं करताय. म्हणजे तसंच माझा एक मित्र होता, तो काय करायचा, असा गुत्त्यावर जायचा, गुत्त्यावर. आता गुत्ता माहिती असेल सगळ्यांना, माहिती आहे का, कोण बोलत नाही म्हणून म्हटलं. तर तो जायचा, पिऊन यायचा, एक मंदिर असायचं शंकराचं, तिथे पाया पडायचं चप्पल काढून आणि घरी जायचं. असं 2-3दा होतं. पुजारी बघतात, हा काय करतोय, हा खरंच पाया पडतोय श्रद्धेने का काय, त्याची मजा करूया म्हणून पुजारी शंकराच्या मंदिराच्या मूर्तीच्या ऐवजी गणपतीची मूर्ती ठेवतो. आता तो परत येतो, हे 2-4दा झाले. आता येतो, चप्पल काढतो, पाया पडतो, पुढे जातो, थांबतो, परत येतो आणि मंदिराकडे बघून बोलतो वडिलांना असं घेऊन गेलो म्हणून. म्हणजे हा शार्पनेस त्यांच्यातच असतो. आता आमचा मित्र ज्याचं डोकं जड होतं, सर्दीने, कानाने कमी ऐकू येत होतं, तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर मला काहीतरी औषध द्यावं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही ना वाफ घ्या, वाफ. आपले सगळे डॉक्टर सांगतात वाफ घ्या. ह्याला ऐकायला कमी येत होतं, ह्याने ऐकायला हाफ घ्या. तो गोंधळ तो झाला आहे. म्हणजे एकदा एका गावात गेलो होतो, तिथे माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा आहे. एक माणूस गावात फिरत होता, असं दुष्काळग्रस्त गाव होतं, गावात राहत नव्हती कोणी, कारण सगळे मुंबईला जॉबला गेलेले मुलं, तरुण सगळे. आणि गावात तसे कोणा म्हातारे राहिलेले, गाल बसलेले असे वयस्कर म्हातारे.
तर हे जे होते ते सुद्धा त्या सलूनमध्ये गेले. त्यांना सांगितलं, मला त्यांनी विचारलं काय करायचं, दाढी करायची आहे का केस कापायचे? ते म्हणाले दाढीच करायची आहे. तर तो दाढी करायला लागला. दाढी नीट होईना, कारण गाल आत गेलेले सगळे. त्याच्यामुळे मग त्यांनी ना खिशातून गोटी काढली, गोटी. ते म्हणाले ही ना दाताच्या आणि गालाच्या मध्ये धरा, आणि त्यांनी धरली. मग इकडची दाढी गेली, मग इकडे धरली, इकडची. वा वा म्हणाले, वा वा काय छान दाढी झाली हो. हे गोटी तुमच्याकडे रोज असते? हां, हीच वापरतो मी. म्हणजे हा सगळे आमच्या गावात वयस्कर आहेत ना, ते दाढी करायला येतात, त्यामुळे त्यांची गालं बसलेली आहेत, त्यामुळे हीच गोटी वापरतो मी. असं कसं ही वापरता तुम्ही, धुवत नाही का काय? नाही नाही, असं बघ हरवली नाही, असं होतं ना कधी कधी. आता किती गोट्या आणणार ना, एकच गोटी बरी पडते हो. अरे बापरे, ह्याला येतो टेन्शन. तर हा म्हणतो अहो पण कधी कोणी गिळली तर? नाही असं झालंय, नाही असं नाही, गिळली. पण आमच्या गावचे म्हातारे एवढे प्रामाणिक आहेत ना, सकाळी ती आणून देतात. आता हे झालं. आता माझा मुलगा जो आहे, म्हणजे आता मोस्टली मुलांना प्रश्न विचारले की आई व बाबा कोणाला आवडतात, तर सगळ्या मुलींनी पोरांनी अर्ध्या हात वर केले. आम्हाला आई आवडते. का? तर आई खूप प्रेम करते, आई चांगलं खायला देते. आणि एक होता पोरगा, तो एकटाच बोलला मला बाबा आवडतात. तो बोलतो का रे, तुला बाबा का आवडतात? तर तो बोलला नाही, बाबा खूप काळजी घेतात माझी. माझ्या आईला रोज विचारतात पिंट्या झोपला का, पिंट्या झोपला का. त्यामुळे हे आमचीच पोरं असू शकतात. त्यामुळे ही जी गंमत आहे, असंच हसत खेळत एकोपाने सगळं काम करा. आणि तुमचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जे भाग घेतलाय तुम्ही, तो सक्सेस करून दाखवा. कमी जास्त काही असेल ते पूर्ण करा, पण मला खात्री आहे आपल्या ह्या गावचा नंबर नक्की येणार. धन्यवाद. आता मी खाली पडू देणार नाही अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो आणि आपले आभार मानून हा कार्यक्रम आपण संपला असं जाहीर करतो. थँक्यू. तर दादा हो, तुम्हाला भाऊसाहेबांना भेटून कसं वाटलं? आवडलं ना? तर आता म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? कसे चांगले माणूस, खूपच चांगले. तुमच्यासोबत नात्याला पण तुम्हाला भेटलं, त्याचं खूपच चांगलं. आणि त्यांचं डान्स पण बघायला आवडलं ना? असं वाटलं नव्हतं की एवढे चांगले असते, पण खूपच भारी नसते. तर बाय बाय करा सगळ्यांनी.